भाजपच्या एक बड्या नेत्यानेच लाडकी बहीण योजनेबद्दल स्पष्टीकरण दिलं। कोणत्याही महिलांना 21 रुपये मिळणार नाहीत, 1,500 रुपये मिळणार आहेत। निवडणुकीच्या अगोदर महायुती सरकारने महिलांसाठी घोषणा केली होती, जर लाडकी बहीण योजना चालू ठेवायची असेल तर आमचं सरकार पुन्हा यायला हवं, त्यानंतरच ही लाडकी बहीण योजना चालू राहील। याशिवाय महायुती सरकारने ही देखील घोषणा केली होती, जर आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहीण योजनेतील पैशाची रक्कम वाढवू, तीच रक्कम आम्ही 1,500 ऐवजी 2100 रुपये करू। परंतु आता विधानसभेचा निकाल लागला, महायुतीला प्रचंड विजय मिळाला आणि आता महिला लाडक्या बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत। कारण की सांगण्यात आलं होतं नोव्हेंबरच्या एंडिंगला लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता टाकण्यात येईल, परंतु अजूनही पैसे आलेले नाहीत। त्यामधूनच भाजपचे एक बडे नेता सुधीर मुनगंटीवार यांनी लाडक्या बहिणी योजनेबद्दल एक विधान केलंय। निवडणुकाच्या अगोदर सरसकट सर्व महिलांना प्रत्येकी 1,500 रुपये दिले होते, त्यावेळेस कोणत्याही महिलाचे कागदपत्र चेक केले नव्हते, परंतु आता मात्र प्रत्येक एक लाडक्या बहिणीचे कागदपत्र बारकाईने चेक केले जाणार आहेत। म्हणजेच की एखाद्या महिलांच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला असेल त्या महिलांना पैसे मिळणार नाही, एखाद्या कुटुंबामध्ये 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल त्या महिलांना देखील पैसे मिळणार नाही, त्याशिवाय घरामध्ये 4 व्हीलर असेल त्या महिलांना देखील पैसे मिळणार नाही। त्यामुळे आता लाडक्या बहीण योजनेची संख्या अर्ध्यापेक्षा कमी होईल। म्हणजे ज्या महिलांनी विचार केला होता भविष्यामध्ये आपल्या लाडक्या बहिणीचे आपल्याला पैसे मिळतील आणि तेच विचार करून त्यांनी महायुतीला मतदान केलं होतं, कदाचित त्या महिलांना पैसे मिळणार नाही। डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलंय, पण इकडे अजून महायुतीचं सरकार स्थापन झालं नाही, त्यामुळे अर्थातच महाराष्ट्राचं आर्थिक बजेट आणि इतर काही निर्णय कोणी घेऊ शकत नाही। जेव्हा महायुतीचं सरकार स्थापन होईल प्रत्येक नेत्याला मंत्रिपद देण्यात येईल, त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर हप्त्याची घोषणा केली जाईल। अशामधूनच भाजपचे बडे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जे लाडक्या बहिणी योजनेबद्दल विधान केलंय, त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये सर्वत्रच नाराजी पसरलेली दिसते। सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले बघ। बहीण योजना ही महायुतीची खूप महत्त्वाची योजना होती, खरं तर गेम चेंजर म्हणावं लागेल त्या योजनेला। पण आता महायुतीमधले 3 पक्ष 3 दिशेकडे दिसतात आपल्याला, कारण अजित पवार असं म्हणतायत की ते वचन जे एकनाथ शिंदेने दिलं होतं, एकनाथ शिंदे असं म्हणत होते की 20 तारखेला मतमोजणी झाल्यानंतर तेव्हाच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जातील, आणि आता तुमचं असं वक्तव्य आहे की पुढच्या वर्षी किंवा नाही, तुमचा गैरसमज काढून टाका। एकनाथ शिंदेजींनी सांगितलं ते पैसे तर या महिन्यात जाणारच आहे ना, तो कुठं प्रश्न उपस्थित आहे। तुम्ही चक्रधर स्वामीच्या हत्तीच्या कथेसारखं करू नका। एकनाथ शिंदेंनी सांगितलं 5 हप्ते दिले, 6वाही हप्ता जाईल, 7वाही जाईल, 8वा जाईल। मला विचारलं की तुम्ही 2100 रुपये कधी वाढवणार आहे, म्हणजे हा निर्णय कॅबिनेटचा आहे, कॅबिनेट हा निर्णय घेईल की बजेटमध्ये पैसे वाढवायचे आणि ते पैसे कधीपासून द्यायचे, रक्षाबंधनाच्या दिवशी द्यायचे की 1 एप्रिलपासून द्यायचे, हा मंत्रिमंडळाचा निर्णय असतो, हा माझा निर्णय नाही आहे, हा मंत्रिमंडळाचा असतो। पण पुढच्या वर्षी 1001% पैसे दिले जाईल। पण सर, निवडणुकीच्या आधी असं सांगितलं होतं की 2100 रुपये सरकार आल्यानंतर आम्ही लागू करू वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी होत्या। मात्र आता मग जनतेमध्ये कुठेतरी एक वेगळा मेसेज जाईल का या गोष्टीमुळे की मला नाही समजलं, आम्ही देणारच आहोत तेच सांगतोय ना। सरकार आल्यावर देऊ म्हणजे आपण अर्थसंकल्पातच देतो ना, मग कुठं प्रश्न आहे, अर्थसंकल्पात देतोच आहे आपण। विरोधक आता टीका करू लागलेत की आता ही फसवणूक। विरोधकांना टीका करण्याशिवाय कोणता धंदा आहे तुम्हीच सांगा। तुमची जरी नार्को टेस्ट केली तरी एकच आवाज येईल, अपोजिशन वाले झूठ बोलते, झूठ बोलते, झूठ बोलते। प्रश्न कुठं उपस्थित होत आहे? आणि आता तर एक अपोजिशन कुठून पैसे आणणार, मग 3,000 रुपये कुठून देणार होते? तुम्ही 3,000 रुपये देणार होते सांगितलं ना, किती खोटे बोलतात होय। मग आता मला महत्त्वाचं एक विचारायचं आहे की म्हणजे मंत्रिमंडळ बैठक होईपर्यंत किंवा बजेट सादर होईपर्यंत जे आधी निधी जो महिलांना दिला जातो तो असणार आहे? तो असणार आहे, कारण मागच्याच बजेटमध्ये आपण ते घेतले आहेत ना, आपण पुरवणीमध्ये, जुलैच्या पुरवणीमध्ये त्या पैशाची व्यवस्था केली, त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो। लाडक्या बहिणींना या महिन्याचा म्हणजे डिसेंबरचा हप्ता 1,500 रुपये मिळणार आहे, पण हा 1,500 रुपये आता किती महिलांना मिळणार हे कोणी सांगू शकत नाही, कारण यामध्ये कागदपत्राची पडताळणी होणार आहे आणि त्यानंतरच 1,500 रुपये दिले जाणार आहे। जोपर्यंत महायुतीचं सरकार स्थापन होत नाही आणि मंत्रिपदाचं वाटप होत नाही, तोपर्यंत लाडक्या बहिणीच्या डिसेंबर हप्त्याची घोषणा केली जाणार नाही। त्यामुळे महाराष्ट्रातील महिलांनी लाडक्या बहीण योजनेच्या डिसेंबर हप्त्याची तारीख सरकार स्थापन झाल्यानंतरच माहिती होईल। परंतु सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानानंतर महिलांनी अनेक कमेंट केल्यात। काही महिला अशा म्हटल्या, महिलांचं मतदान घेण्यासाठी फक्त पैशाचा आकडा सांगितला होता, तर काही महिलांनी कमेंट केल्यात, मतदान दिलं, आता लाडक्या बहिणींची गरज